नमस्कार. हॅलो सखी या कार्यक्रमात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. जिद्दीचा, ऊर्जेचा अखंड झळझळता प्रवाह असलेली कोणतीही निडर स्त्री आपल्यासाठी प्रेरणा बनते. त्यातही ती जर अपयशाला यशामध्ये आणि दुःखाला प्रेरणेमध्ये परावर्तित करणारी असेल तर तिच्याविषयी आपल्या मनात उमटणारा आदर अधिकच दुणावतो. आजच्या कार्यक्रमातली आपली सखी अशीच विलक्षण प्रेरणा स्वरूप अशी आहे. त्यांचं नाव आहे सोनल सोनकवडे. आयकर विभागामध्ये त्या उपायुक्त आहेत. प्रशासनामध्ये आपलं कार्य बजावत असतानाच त्या लेखिकाही आहेत, गायिकाही आहेत, प्रेरक वक्त्यासुद्धा आहेत आणि लेखिका आहेत. सोनल मॅडम, तुमच्या कार्यक्रमात दूरदर्शनच्या स्टुडिओत खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आणि सुरुवातीलाच तुमचं हे जे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्याचं खूप मनापासून कौतुक. त्याला सुरुवातीलाच दाद. सिव्हिल सर्व्हिस डे याच्या निमित्ताने आज आपण सोनल मॅडमशी गप्पा मारणार आहोत. प्रशासनातला त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांचा व्यक्तिगत प्रवास, त्यांचं बहुआयामीपण सुद्धा जाणून घेणार आहोत. सोनल मॅडम, प्रशासनामध्ये येणं खरं म्हणजे अनेकदा असं दिसतं की महिला अधिकारी कमी असतात प्रशासनात. त्यापैकी तुम्ही एक आहात आणि तुमचा जर लहानपणापासूनचा प्रवास पाहिला तर विलक्षण बुद्धिमान आणि सातत्यानं यश आणि यशच मिळवणाऱ्या तुम्ही होतात. प्रशासनात येण्याचा अनुभव किंवा तो जो प्रवास होता तो तुमचा इतका सोपा होता आधीच्या प्रवासा इतका? अजिबात नाही. कारण प्रशासनामध्ये येण्यासाठी मला स्वतःला 4 अटेम्प्ट्स लागले होते. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम तशीही जगातली सेकंड टफेस्ट एक्झाम मानली जाते. त्यामुळे या एक्झामसाठीचा जो अप्रोच होता, या एक्झामची तयारी, त्याच्यासाठीच 2 ते 4 वर्ष मला लागली आणि त्यानंतर 4थ्या अटेम्प्टला माझं IRSमध्ये सिलेक्शन झालं. ज्याच्यानंतर ज्या पदावरनं मी आता जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स पुणे इथे कार्यरत आहे. तर IRSमध्ये येण्यासाठी मला वाटलं होतं की आधी मी शाळेमध्ये टॉपर होते. त्यामुळे मला नेहमीच वाटलं होतं की शाळा आणि कॉलेजेसमध्ये जर मला 90% अबव असतील, जर मी नेहमी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स एवढी माझ्यासाठी चॅलेंजिंग नसेल असा माझा अंदाज होता. अपयश अनपेक्षित होतं. अपयश खूप जास्त अनपेक्षित होतं. त्यामुळे पहिल्या अटेम्प्टचं फेल्युअर हे घरामध्ये सुद्धा न पचणारं होतं. कारण असं वाटत होतं की सिव्हिल लिस्टमध्ये नाव हे येणारच. पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू 3 टप्पे झाले. इंटरव्ह्यू नंतर जेव्हा सिव्हिल लिस्टमध्ये नाव नव्हतं तेव्हा घरच्यांसाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा एक मोठा धक्का होता. आणि नंतर मग दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेस सुद्धा जेव्हा अपयश आलं तेव्हा असं वाटलं की कदाचित हे होणारच नाही. आणि बाबांनी सांगून ठेवलं होतं की तू एकतर UPSC थ्रू सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जा किंवा मग तू घरामध्ये हाऊसवाईफ हो. मला करिअरला कोणता ऑल्टरनेट करिअर ऑप्शन द्यायचा नाही हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. म्हणून मी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल असं काहीच केलं नाही. मला 12वीमध्ये मी मुंबई बोर्डामध्ये टॉपर होते, मला मेरिटमध्ये होते, पण तरीसुद्धा माझा वोकेशनलसुद्धा होता 11वी 12वीमध्ये. स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजमध्ये मी वोकेशनलला होते, इलेक्ट्रॉनिक्सला होते. पण माझ्याबरोबरचे 11वी 12वीतले बाकी सगळे मुलं आहेत ते गेले IIT मध्ये JEEची परीक्षा देऊन. पण मी राहिले एक BAचा कोर्स करत आणि BSc BA दोन्ही डबल ग्रॅज्युएशन केलं मी. मग तेव्हाही मला असं वाटलं होतं की आपण कुठेतरी चुकतोय का, कारण आपण स्वतःला काही वेगळ्या वाटाच देत नाही आहोत UPSC किंवा. पण मग आता मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा असं वाटतं की बाबांनी जे सांगितलं होतं ते बरोबर होतं. कारण आपण जर बिहारमध्ये आणि UPमध्ये बघितलं आणि त्यांचा टक्का जास्त का असतो सिव्हिल सर्व्हिसेसमधला, तर त्याचं ॲनालिसिस हेच आहे की लहानपणापासूनच त्यांचं ठरलेलं असतं. इनफॅक्ट तामिळनाडूमध्ये सुद्धा
हे कल्चर मी बघितलं की लहानपणापासूनच त्यांचं अपब्रिंगिंग होताच त्यांना सांगितलं जातं की तुला ब्युरोक्रेसीमध्ये जायचं आहे, तसा अभ्यास करायचा, आणि मग तसे सगळ्या विषयांचं नॉलेज घेत घेत त्यांची तयारी सुरू होते. फोकस्ड असणं ज्याला आपण म्हणतो, एक दिशा आणि ध्येय असणं. तुमच्यासारख्या सतत यश मिळवणाऱ्या मुलीला सुद्धा ज्या वेळेला 4 अटेम्प्ट द्यावे लागले, तर मग तुमच्या त्या आतली जी एक सल असते, तर त्याचं बुद्धीने तुमच्या चिकित्सा केलीच असेल. तर तुम्हाला कोणती कारणं सापडली आणि प्रत्यक्ष यश जेव्हा मिळालं त्यावेळेला काही वेगळ्या पद्धतीने तयारी केली? नाही, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत तर त्या इतक्या चॅलेंजिंग असतात की त्याच्यामध्ये तुमच्या कन्सिस्टन्सीची पण परीक्षा असते. म्हणजे तुम्ही फक्त इंटेलिजंट असा किंवा तुमचा IQ जास्त असावा एवढीच ती परीक्षा नसते, तर तुम्ही तुमच्या फेल्युअर्सला पण कसं सामोरं जाता आणि त्याच्याकडे किती पॉझिटिव्हली बघून तुम्ही त्याच्यातनं कसे वर येता. तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता की तुम्ही कुठेतरी त्याचं रूपांतर सक्सेसमध्ये करायची तुमच्यात हिंमत आहे, धमक आहे, हे सगळं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चेक करत असते. म्हणजे मला वाटतं ही एक्झाम प्रोसेसच अशी आहे की प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यूचा रिझल्ट आल्यानंतर 4च दिवसात प्रिलिम असते तुमची. त्यामुळे तुम्हाला रडायलाही वेळ नसतो की आपण फेल झालो किंवा 1 वर्ष आपलं वाया गेलं. सो दिस एक्झाम इटसेल्फ टेस्ट्स यू फॉर एव्हरीथिंग. त्यामुळे मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी आणि तुमचा परसिव्हिअरन्स हा एक्झाममध्ये या परीक्षेतनं चेक करणं हा त्यांचा उद्देशच असतो. पण म्हणून आपण 4 अटेम्प्ट फेल व्हावं असं पण नाही. कारण काय, बरेच मुलं 10 ते 20% मुलं फर्स्ट अटेम्प्टला सिलेक्ट होतात ना. मग ते का होतात तर मला वाटतं त्याच्या मागे त्यांचे खूप फोकस स्टडी असतात. त्यांना परीक्षेचं नेचर सुद्धा कळलेलं असतं. जे आपण मुलं दिल्लीमध्ये जाणारी जी मुलं असतात, आम्ही इथे जेव्हा 15 वर्षापूर्वी मी तयारी करत होते, 2005ला मी तयारी सुरुवात केली पुण्यामध्ये असता, तर तेव्हा दिल्ली हे एकच सेंटर होतं आणि पुणे महाराष्ट्रातलं सेंटर म्हणून डेव्हलप होत होतं. आणि मुंबईला SISE आहे, SIAC म्हणतात त्याला, तर तिथे जाऊन रेसिडेन्शियल कोर्स एक होता. पण तरी SIACमध्ये तितकं पॉप्युलॅरिटी नव्हती जितकं पुण्यामध्ये राहून पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी किंवा चाणक्य मंडळ किंवा इतर काही अकॅडमीज होत्या, कोचिंग क्लासेस. तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातनं सगळी मुलं पुण्याला येऊन राहायची. मग इथे बसून आम्हाला वाटायचं दिल्लीमध्ये असं काय शिकवलं जातंय जे आम्हाला मिळत नाहीये, त्याच्यामुळे आमचं कुठेतरी आम्ही लवकर सिलेक्ट होत नाही आहोत का. त्यामुळे एकीकडे मुलगी म्हणून मला ते एक चॅलेंज होतंच की लवकरात लवकर आपल्याला सिलेक्ट व्हायचंय. घरातनं पण प्रेशर होतं आणि हुशार असणं नसणं. मी बघितलं सिव्हिल सर्वंट, अनेक सिव्हिल सर्व्हिसेस पास झालेली मुलं आहेत, कन्सिस्टन्सीच्या जोरावर आणि पर्सिव्हरन्सच्या जोरावर झाली आहेत. असं नाहीये की ते टॉपर्स होते. त्यांना 12वीमध्ये कदाचित 65% असतील, 10वीत पण काही जास्त नसेल, पण नंतर त्यांनी तेवढा सिरियसनेस दाखवला आणि मग एका ठिकाणी बैठक ठेवून त्यांनी अभ्यास केला 3 ते 4 वर्ष. कारण त्यांनी ठरवलं की तेव्हाच लॉक करायचंय आणि नंतर मग आयुष्यामध्ये त्यांना सिक्युरिटी मिळते. प्रत्यक्षात ज्या वेळेला तुमच्यापर्यंत यश आलं किंवा यशापर्यंत तुम्ही पोहोचलात, त्याच्या आधी सुद्धा आता परीक्षा द्यायची का नाही असा एक मोठा निर्णयाचा क्षण घरच्यांनी तुमच्या समोर ठेवला होता. त्याच्यातून कसा मार्ग काढलात? हो, म्हणजे 3 अटेम्प्ट्स नंतर असं झालं होतं की आईबाबांचंच हे स्वप्न होतं की UPSC मध्ये माझं सिलेक्शन व्हावं आणि ब्युरोक्रेसीमध्ये जावं. पण 3 अटेम्प्ट्स नंतर त्यांना असं वाटलं होतं की नाही, म्हणजे कदाचित आता हे करिअर हिच्यासाठी नसेल आणि मी लग्न करावं असा त्यांचा विचार होता. लग्न करून सेटल व्हावं आणि मग तिकडे जाऊन परीक्षा द्यावा असा त्यांचं, आणि त्यांचं कदाचित बरोबरही होतं कारण प्रत्येक आईवडिलांना वाटेलच. सो मी सुद्धा 24 वर्षाची झाले होते, कारण पहिला अटेम्प्ट 21, दुसरा 22, तिसरा. त्यामुळे 24 वर्षाच्या मुलीला जेव्हा तुम्ही घरात ठेवता आणि तिचं BA BSc झालेलं असतं आणि कुठेतरी MA नुसतं एक्सटर्नल युनिव्हर्सिटीमधनं करायचं म्हणून केलेलं असतं, तेव्हा त्यांना असं वाटणं साहजिक होतं. त्यामुळे त्यांनी तसा प्रयत्न केला. पण मला मग कुठेतरी ते खूपच जास्त टोचायला लागलं, म्हणजे कारण हे फेल्युअर कधी चाखलेलं नव्हतं, मला माहीत नव्हतं कधी. आणि मला असं वाटलं की इथे जर मी आज हार मानली एकदा, तर मग कदाचित माझा आयुष्यभराचा कॉन्फिडन्सच लूज होऊन जाईल. आणि मी आज बघते ना की माझ्याबरोबर तयारी करत असलेले कितीतरी मुलं आहेत, 1% सिलेक्शन होतं, 0.1% ॲक्च्युली फायनल लिस्टमध्ये येणारी मुलं, आणि जी बाकीची 99.9% मुलं असतात त्यांचं मग होतं काय? तर त्यांचं काहीच नाही होते. शेवटी ना कुठेतरी ती एक सल राहते की आपण ही परीक्षा
पास नाही होऊ शकलो. मग त्यातले काही जण जर MPSC मध्ये पास होऊन महाराष्ट्र स्टेट लेवलच्या पोस्टमध्ये असतील तर त्यांच्याच बरोबर अभ्यास करणारी मुलं ही IAS IPS असतात आणि ते त्यांचेच बॉसेस असू शकतात. त्यामुळे असं नसतं की इंटेलिजन्समध्ये ती मुलं ही कुठे कमी असतात, पण नंतर आता प्रत्येक जण तेच होऊ शकतं असं नाही आहे. डेस्टिनी सुद्धा आहे कुठेतरी, त्याला मी मानतेच. त्यामुळे मला त्यावेळेस असं वाटलं की नाही, आता घर सोडूया आणि स्वतःच्या जिद्दीवर फिनान्शियली इंडिपेंडंट होऊन या परीक्षेचा अभ्यास करूया, कारण तोपर्यंत मी टोटली आईबाबांवरच डिपेंडंट होते. मग तो एक प्रवास सुरू झाला. त्याच्या आधी मी खूप पॅम्पर्ड मुलगी होते आणि तेव्हाही असंच होतं, फक्त आमच्या दोघांचा, आईबाबांचा आणि माझा दृष्टिकोन थोडा वेगळा होता बघण्याचा. चौथ्या अटेम्प्टकडे मी खूप जिद्दीने पेटून उठले होते आणि त्यांचं असं झालं होतं की त्यांना असं वाटत होतं की नको, हे जरा जास्त होत आहे आणि आधी एक गोष्ट उरकूया आणि मग ही तर आता करतेच आहे. त्यामुळे मला त्यावेळेस मग घर सोडावं असं वाटलं आणि तो निर्णय इतका क्लॅरिटीने घेतला गेला. म्हणजे असं नव्हतं की खूप इमोशनली डिस्टर्ब होऊन किंवा डिप्रेशनमध्ये जाऊन, असं नव्हतं. एक दिवस सकाळीच मी उठले आणि आईने सांगितलं होतं की मुलं बघायला येणार आहेत आज संध्याकाळी, आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं करणारच नाही आहे आणि मी अभ्यासामध्ये कुठेच डायव्हर्ट आता होणार नाही आहे आणि ज्या काही चुका केल्या त्या आता मला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून मला चौथा एक अटेम्प्ट आता नीट देऊन बघायचा आहे, आता त्या चुकांना पुन्हा रिपीट न करता. सो ते जेव्हा आईच्या ते तेवढं त्यांना पटलं नाही. मग तिथेच मला वाटलं की आता प्रत्येकाला, आई बाबा एकटेच नव्हते, त्यांना रिलेटिव्हकडनं पण बरंच ऐकायला लागत होतं. आणि जेव्हा मुली देत असतात ना सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, तेव्हा तर रिलेटिव्ह जास्तच ॲक्टिव्ह असतात या सगळ्या ह्याच्यामध्ये, सल्ले देण्यामध्ये किंवा बऱ्याच कॉमेंट्स पण घरामध्ये डिस्कस केल्या जात होत्या. त्यांना कुठे लग्नामध्ये वगैरे गेल्यानंतर सुद्धा ऐकायला लागत होतं. त्यामुळे त्यांना सोशली खूप डिफिकल्ट जात होतं. त्यामुळे सगळ्यांचं तोंड बंद करायचं असेल तर त्याच्यावर एकच उत्तर होतं, पास होणं. मग त्यामुळे मी ठरवलं की गेले तर गेले, एखादा वर्ष खडतर गेला तर गेला, आता नाहीतरी 3 वर्ष गेलेलीच आहेत, त्यामुळे 1 वर्ष अजून जाऊ दे आणि जे व्हायचं ते आता बघूनच. सो आय जस्ट लेफ्ट होम. मग इकडे कोचिंग क्लासेसमध्ये मला सेकंड अटेम्प्टमध्ये माझं जरी झालं नव्हतं UPSC मध्ये सिलेक्शन, तरी माझं हिस्ट्री मध्ये मला टॉपर होते, मी नॅशनल टॉपर होते आणि 396 आउट ऑफ 600 मार्क्स होते. तेवढे मार्क आतापर्यंत कोणालाच नाही आहेत आणि मी 15 वर्षापूर्वीपर्यंत तरी कोणाला नव्हते, आता माहिती नाही गेल्या 15 वर्षामध्ये, पण तेव्हा 396 आउट ऑफ 600 हा रेकॉर्ड होता आणि तो क्रिएट करून सुद्धा मला काही जनरल स्टडीजमध्ये कमी मार्क मिळाले होते, त्याच्यामुळे मग माझं झालं नव्हतं सेकंड अटेम्प्ट. सो हिस्ट्रीचा अभ्यास कसा केला याचं खूप लोकांना कुतूहल होतं, त्यामुळे मला कोचिंग क्लासेसमध्ये थोडंसं मिळालं की ठीक आहे मॅडम शिकवा तुम्ही, आणि हिस्ट्री शिकवण्याची संधी बऱ्याच कोचिंग क्लासेसमध्ये मिळाली. मग तिथून अर्न अँड लर्न सुरू झालं. मग तिथून किती एक 100 ते 150 रुपये असा पर आवर शिकवायचा रेट होता आणि पुण्यामध्येच मी पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. पुण्यामध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहता राहता एक 4 महिने तरी राहिले मी इथे आणि इथून मग मला वाटलं की एक 60,000 रुपये जमा झाले होते, कारण प्रत्येक कोचिंग क्लासमध्ये शिकवता शिकवता 4-5 तास सकाळचे शिकवायचे आणि नंतर मग आपला अभ्यास करायचा, हे असं शेड्यूल होतं. मग खाण्याचा एक 2,000 खर्च, राहण्याचा 2,000 आणि बाकी एक 1,000 असं एक 5-6 हजाराचं माझं गणित होतं. नंतर असं वाटलं की दिल्लीला जाऊया आणि दिल्लीला बघूया की आता शेवटचाच अटेम्प्ट आहे. दिल्लीला तेव्हा क्राईम रेट खूप होता. 2005 जर तुम्ही विचार केला ना तर तेव्हा, आताही आहेच, पण त्यामुळे आई बाबा आधीपासूनच की काहीही झालं तरी दिल्लीला नाही जायचंय आणि तितकं प्रोटेक्टेड आणि तितकं शेलमध्ये मला ठेवलं सुद्धा होतं त्यांनी. त्यामुळे तो विचारच नव्हता पुण्यातनं दिल्लीला जायचं. पण मग विचार आला की 3 महिने नाहीतरी आता घराबाहेर पेइंग गेस्ट म्हणून आहेच, तर मग आपण दिल्लीला पण एकदा जाऊन बघूनच येऊया की काय आहे आणि तिथल्या कोचिंग क्लासेसमध्ये. सो आय वेंट टू दिल्ली. दिल्लीमध्ये गेल्यानंतर मला लक्षात आलं तिथल्या प्रत्येक क्लासेसमध्ये मला अगदी रेड कार्पेट एंट्री होती, कारण 3 इंटरव्ह्यू झाले होते आधी. त्यामुळे त्यांनाही माहिती होतं की हिचं पुढे सिलेक्शन होणारच आहे. त्यामुळे त्यांना असं वाटलं की ठीक आहे तू फक्त फोटो दे आणि बस. त्यामुळे असंच होतं आणि मी प्रत्येक क्लासमध्ये बसून, माझं हिस्ट्री ऑप्शनल होता आणि पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल होता, प्रत्येक क्लासमध्ये बसून मी पाहिलं
त्यावेळचे जे हेमंत झा हिस्ट्रीसाठी, शुभ्रा रंजन मॅडम पॉलिटिकल सायन्ससाठी, तिथे बसून पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की असं काहीच नाहीये जे आपल्याला येत नाहीये. मग असं काहीच नाहीये जे दिल्लीमध्ये शिकवलं जातंय आणि मला माहिती नाहीये. त्यामुळे 10 दिवस 15 दिवस हिस्ट्रीचे क्लासेस केले. हिस्ट्रीमध्ये तर काहीच नव्हतं. पॉलिटिकल सायन्समध्ये 1-2 महिना केल्यानंतर मला लक्षातच आलं की दिल्लीमध्ये असं काहीच नाहीये, इथे राहून उपयोगही नाहीये आणि तिथलं ते सगळं क्लायमेट आणि आपली हेल्थ खराब करण्यापेक्षा देन आय डिसाइडेड की नाही, लेट्स गो बॅक टू पुणे. त्यावेळेस फोनही नव्हता, त्यामुळे तिथे जाऊन एक वेगळाच संघर्ष होता. तिथे जाऊन नवीन रूम शोधायची, इतकी सगळी पुस्तकं घेऊन जायची, सगळी स्वतःची पुस्तकं होती घरात. मी पुस्तकं आणि कपडे घेऊन बाहेर पडले होते. सो ते सगळं घेऊन दिल्लीला जाऊन तिथे नवीन सगळं रूम बघून सगळं थाटायचं स्वतःचं आणि अभ्यास सुरू करायचा आणि तिथून मग परत पुण्यामध्ये आल्यानंतर सो हा एक थोडासा डिफिकल्ट टाइम होता. निश्चय, संघर्ष आणि शोध असा हा सगळा प्रवास होता. मला ज्या ध्येयापर्यंत जायचं आहे तिथे जाण्यासाठी आता मी काहीही करेन. हो. आयकर विभागाच्या उपायुक्त सोनल सोनकवडे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. प्रशासनापर्यंत येण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेतो आहोत. अशाच गप्पा या सुरू राहणार आहेत, पण आत्ता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सखी कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत. सोनल मॅडमशी आपण गप्पा मारतो आहोत. प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा त्यांचा प्रवास आणि तिथपर्यंतचा संघर्ष, त्यांचा शोधाचा प्रवास त्या सांगतायत आपल्याला. दिल्लीतून तुम्ही परत पुण्यात आलात आणि तोपर्यंत तुम्हाला हे कळलं होतं की वेगळं काहीही पुण्यापेक्षा किंवा महाराष्ट्रापेक्षा दिल्लीमध्ये नाहीये. मग प्रत्यक्ष यश आणि त्या ज्या परीक्षा होत्या त्या कशा होत्या आणि यशाचा आनंद अर्थात? चौथ्या अटेम्प्टमध्ये काही गोष्टी मी सुधारल्या होत्या. म्हणजे काही मॉक टेस्ट जास्त दिल्या होत्या, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही स्टेजमध्ये. त्यामुळे त्याचा एक फायदा झाला. एक्झामचं नेचर जरा जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतलं होतं. सो काही टेक्निकल गोष्टी मी इम्प्रूव्ह केल्या होत्या. रायटिंग प्रॅक्टिस जास्त करणं किंवा मॉक इंटरव्ह्यू जास्त देणं, या सगळ्याचा नक्कीच फायदा झाला. आणि देन आय थिंक इतकं सगळं प्रयत्न बघितल्यानंतर आय ऑलवेज से की नेचर कॉन्स्पायर्स. म्हणजे तुमच्या प्रयत्नांना तेव्हाच देवसुद्धा यश तुम्हाला देतो जेव्हा तुमचे प्रयत्न तितक्या लेवलपर्यंत पोहोचतात. तसं कदाचित चौथ्या अटेम्प्टला झालं असावं माझ्या आणि देन आय गॉट थ्रू UPSC. सो मला असं नाही वाटत आहे की काहीतरी माझ्या परीक्षेच्या तयारीमध्ये खूप जास्त फरक पडला, पण नक्कीच हार्ड वर्क होतं ते जरा स्मार्ट वर्क मध्ये कन्वर्ट झालं होतं. आणि खूप जास्त 14 तास अभ्यास करण्यापेक्षा मला आता अर्न अँड लर्न करायचं होतं. त्यामुळे 8 तासामध्ये जास्त प्रोडक्टिव्हली मी कसा अभ्यास करू शकते आणि टाइम टेबल कसं माझं जास्त चांगल्या पद्धतीने करू शकते याचाही एक अनुभव आला होता. आणि दुसरं म्हणजे घरातनं बाहेर पडल्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली होती. कारण आपल्याला शेलमध्ये असताना आपण मुली, म्हणजे खास करून आपण महाराष्ट्रातल्या मुली तर अजिबातच घरातनं बाहेर आपल्याला एक्सपोज करायचं आहे म्हणून तर पाठवलं जातच नाही. आणि माझ्याकडे तसं वातावरण नव्हतंच. त्यामुळे आम्ही म्हणजे पूर्ण इंडिया भारत दर्शन तर आम्ही केलं होतं, कारण माझे वडील MSCB मध्ये इंजिनियर होते. त्यामुळे ते मला दर सुट्टीमध्ये उन्हाळ्याच्या घेऊन जायचे 15 दिवस. त्यामुळे तसं एक्सपोजर होतं. पण जे काही ते आईबाबांबरोबर जगाचा अनुभव जो आपण म्हणतो, उघड्या आभाळाखाली जगाचा अनुभव, नाही खरंच तो नव्हता. तो एकदा आल्यानंतर मग थोडासा स्ट्रीट स्मार्टनेस आला आणि तो कदाचित झळकला असावा इंटरव्ह्यू मध्ये. त्यामुळे कदाचित झाला असावा. त्यामुळे नक्की कारण काय ते नाही सांगता येत. पण मला वाटतं डेस्टिनी ॲक्च्युली त्याच, म्हणजे मला एकच गोष्ट वाटते की मी इतक्या प्रयत्नांना मी त्या दिवशी तो निर्णय घेतला की आपण घर सोडून पण काहीही करून ही गोष्ट करून दाखवूया. त्या जिद्दीला हा प्रतिसाद मिळाला. नक्की तीव्र इच्छाशक्तीने यश खेचून आणलं असं म्हणायला पाहिजे. तुमच्या पहिल्या पोस्टिंगच्या आठवणी आजही तुमच्या मनात ताज्या असतील? पहिली पोस्टिंग खरं तर आमचं ह्या परीक्षेचं सिलेक्शन झाल्यानंतर आमचं ट्रेनिंग असतं. सो नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस नागपूरला आहे, तिथे ट्रेनिंग होतं. 2 वर्षाचं ट्रेनिंग असतं.
मग तिथे पूर्ण तुम्हाला, माझं आता ग्रॅज्युएशन BSc BA मध्ये झालं होतं, तसेच वेगवेगळे डायव्हर्स फील्डचे सगळे विद्यार्थी तिकडे होते. 150 मुलांची बॅच होती. मग तिथे सगळ्यांना ट्रेनिंग दिलं गेलं इन्कम टॅक्स ॲक्टचं आणि त्याच्या सगळ्या प्रोव्हिजन्स आणि BCom रिलेटेड सगळं आम्हाला बॅलन्स शीट आणि P&L कसं वाचायचं तो एक नवीन अभ्यास तिकडे करून, आणि तिथे सुद्धा भारत दर्शन आणि अजून काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असा 2 वर्षाचा कोर्स करून मग आमचं पोस्टिंग केलं जातं. सो माझं पहिलं पोस्टिंग बँगलोरला, दुसरं गोव्याला, तिसरं मग मुंबईला 4-5 वर्षांचा टेन्युअर होता, आणि मग आता मी पुण्यात आहे. पहिल्या पोस्टिंगबद्दल तुम्ही म्हणाला तर माझं पहिलं पोस्टिंग ना MPSCचं होतं. म्हणजे UPSC ज्या वर्षी मी क्लिअर झाले त्याच्या 1 वर्षाआधी MPSCची एक मला डेप्युटी कलेक्टरची पोस्ट मिळाली होती. त्यामुळे तिथे डेप्युटी कलेक्टर ठाणे म्हणून सुद्धा मी कार्यरत होते. तेव्हा मी महाराष्ट्रामध्ये पहिली होते MPSCच्या परीक्षेमध्ये, आणि अगदी एक 4-5 पोस्ट असतात डेप्युटी कलेक्टरच्या, त्यातली एक मला अलॉट केली गेली होती. त्यामुळे तो एक होता. पण त्यावर्षी काही गोष्टी अशा झाल्या होत्या ज्याच्यामुळे आमचं जॉईनिंग लांबलं होतं. त्यामुळे मला तिकडे रुजू तरी होता नाही आलं, पण त्याचं ट्रेनिंग काही प्रमाणामध्ये यशदामध्ये पुण्यामध्ये आहे इन्स्टिट्यूट, तिथे नक्कीच घेता आलं. सो दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द एक्सपिरियन्सेस की महाराष्ट्रातले BDOज, डेप्युटी CEOज आणि डेप्युटी कलेक्टर त्यांच्याबरोबर हे ट्रेनिंग होतं. सोनल मॅडम, या क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये महिला अधिकारी कमी दिसतात असं म्हटलं जातं, तर त्याची काही विशिष्ट कारणं आहेत? माझ्या बॅचमध्ये 150 मुलांच्या 20%च महिला अधिकारी होत्या, आणि ओव्हरऑल सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये बघते तर प्रमाण खूप कमी आहे. त्याचं कारण आपल्या पूर्ण अपब्रिंगिंगमध्येच आहे. सगळ्यात पहिले तर मुलीने ऑफिसर व्हावं हा प्रत्येक फॅमिलीमध्ये विचार असतो की नाही, कारण ही परीक्षा इतकी जास्त कन्सिस्टंटली याच्यामध्ये एफर्ट्स लागतात की तुम्हाला कधी ना कधीतरी फॅमिलीचं बॅकिंग हे लागतंच. आणि पूर्ण फॅमिलीचा विचार न करता तुम्ही बाहेर जाऊन करायचं असेल तर ते खूप जास्त चॅलेंजिंग आहे प्रत्येकाला. जसं मला 1 वर्षासाठी करायला लागलं, तेच जर एखाद्या मुलीला 3-4 वर्ष करायचं असेल, सो इट इज व्हेरी चॅलेंजिंग. या टफ एन्व्हायरमेंटमध्ये आणि इतकी टफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असताना हे करिअर म्हणूनच चूज केलं जातं की नाही, ह्याच्यावरच आहे. कारण मुलांचा करिअर चूज करताना खूप लॉंग टर्म विचार करून निर्णय घेतला जात नाही. त्याच्यामुळे शॉर्ट टर्म विचारामध्ये जो इमिजिएटली अवेलेबल जॉब असेल तो ॲक्सेप्ट करायचा, असे काही निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे सुद्धा मग UPSC, सिव्हिल सर्व्हिसेस सारख्या एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये योग्य तो त्यांना देता येत नाही, वेळ देता येत नाही किंवा एनर्जी त्यांना टाकता येत नाही जी रिक्वायर्ड असते. म्हणजे मुळात मुलींनी शिक्षणासाठी वेळ किती द्यावा याच्याच काही समाजाच्या धारणा आपल्याला तपासाव्या लागतील असं वाटतंय. नक्कीच, कारण आपलं म्हणजे ते तर सामाजिक खूप अडचणी आहेत. एकतर ते सुद्धा कारण आहे. दुसरं कारण हे आहे की मुलींना कुठेतरी कुटुंब व्यवस्थेमध्येच हा विचार असला की मुलीला करता येऊ शकतं. नेहमी प्रेफरन्स मुलालाच दिला जातो, पण माझ्या कुटुंबामध्ये तसं नव्हतं. सो आय वॉज व्हेरी लकी की लहानपणापासूनच बिंबवलं गेलं माझ्या मनावर की नाही, तुला व्हायचंच आहे ब्युरोक्रॅट. हेच जर घराघरामध्ये झालं आणि घरातल्या हुशार असणाऱ्या मुलीला जर सांगितलं गेलं, जी जिद्दी आहे, जिला सातत्याने प्रयत्न करायची इच्छा आहे, काहीतरी व्हायचंय, तिला जर हे सांगितलं गेलं की हो आम्ही पाठीशी आहोत, तू कर, तर मला वाटतं हा टक्का नक्की वाढेल मुलींचा. त्यांनी स्वतःची तयारी कशी करावी असं सांगाल की शालेय वयापासून मुलींना जर हे स्वप्न त्यांच्यामध्ये रुजवायचं असेल तर प्रशासनात येण्यासाठीची तयारी कशी करावी? मुलांना किंवा मुलींना प्रशासनामध्ये यायचं असेल तर तयारी करण्यासाठी लहानपणापासून एक तर न्यूजपेपर वाचलाच जात नाही. आपल्या लहानपणी आपल्या शाळेच्या सिलेबसमध्ये विषयच नसतो सोशल अवेअरनेसचा, त्यामुळे त्याला मार्कच नसतात. त्याच्यामुळे आपण कधी विचारच नाही करत की आता ही गोष्ट आपल्याला बघायची आहे किंवा आजच्या जगामध्ये काय चाललंय हे महत्वाचं आहे असं वाटतच नाही, कारण त्याला काही गुणच नाही आहेत. त्यामुळे पालकही त्याच्याबद्दल फारसं काही बोलताना मला दिसत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये न्यूजपेपर वाचायचा एक फॅमिली टाईम असू शकतो का? म्हणजे आपण जेवायला एकत्र जसं बसतो तसं सकाळी एक 15-20 मिनिटं बसू शकतो का, ज्याच्यातनं मुलांना ना सोशल अवेअरनेसची गोडी वाढेल. त्यामुळे मी आता एक उपक्रम घेतला आहे आम्ही, 7 क्वालिटीज ऑफ अ सिव्हिल सर्वंट, की काय अशा 7 क्वालिटीज आहेत ज्या लहानपणापासून बिंबवल्या गेल्या पाहिजेत त्यांच्यामध्ये. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली क्वालिटी ही आहे की सोशली
त्यांना किती तुम्ही मुलांना बनवू शकता, सोशली अवेअर किती बनवू, सोशली सेन्सिटिव्ह किती बनवू शकता मुलांना, आणि म्हणजे जगाच्या प्रॉब्लेम्समुळे तुम्हाला फरक पडतोय का. आता माझं स्वतःचं मला आय रिअली फील लकी की मला चाणक्य मंडळमध्ये मी होते आणि त्यांचा फाउंडेशन कोर्स होता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. 2004ला सुनामी आली होती. आय रिअली फील लकी की तिथून असं ठरवलं गेलं की 100 मुलं पुण्यातनं जातील आणि तिथे ना सेवा करतील. तर आम्ही एक महिनाभर जाऊन तिथे तमिळनाडूला नागपट्टणम, कावेरीपट्टणम तिथे जाऊन आम्ही तिथली गावं साफ करायची. मग तिथे काही 2-3 डेड बॉडीज सुद्धा मिळाल्या, मग त्या उचलायच्या, प्रशासनाला मदत करायची सगळे रेस्क्यू एफर्ट्समध्ये. सो रिहॅबिलिटेशनमध्ये सुद्धा काही तिथे वर्कर्स आले होते नेहरू युवा केंद्राचे, तर त्यांना सुद्धा आम्ही मदत केली. थोडेसे टेंट्स वगैरे उभे करण्यामध्ये, तिथे बिस्किट्स वगैरे दिले जात होते सगळ्या विक्टिम्सला, तर ते त्याच्यासाठी थोडासा डिसिप्लिन करायचं. सो तो जो एक अनुभव होता ना, ते लोक म्हणजे तमिळनाडूमध्ये काय घडतं याच्यामुळे मी इन्फ्लुएन्स होऊन तिथे जाऊन काहीतरी माझ्या बांधवांसाठी, देशबांधवांसाठी मी करतेय, याच्यातनं जे रुजलं ना की आपल्याला सोशल सेन्स हा डेव्हलप मला वाटतं आजकालच्या मुलांमध्ये होत नाहीये. कारण आपण सोशल मीडियामुळे इतके जवळ आलो आहेत एकमेकांच्या, पण सेन्सिटिव्हिटीज कुठेतरी कमी झाल्यासारख्या वाटतं, जे रुजवणं फॅमिली लेवलवरच शक्य आहे. तुमच्यासारखे अधिकारी अशा पद्धतीने काही जर उपक्रम सुरू करत असतील तर लोकांनी जर त्याला प्रतिसाद दिला, तर जसं बिहार किंवा वेगळ्या वेगळ्या भागातलं, राज्यातलं जसं सांगितलं तसा एक दृष्टिकोन तयार होईल, त्यांनी जागरूकता वाढेल. नेतृत्व गुणाची जी अत्यंत महत्त्वाची आणि सजगतेची आणि संवेदनेची जी मागणी असते, त्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजतील आणि आदर्श किंवा सक्षम असे अधिकारी आपल्या पुढच्या पिढ्यांमधून निर्माण होतील. या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण आत्ता घेणार आहोत एक विश्रांती. विश्रांतीनंतर हॅलो सखी कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आयकर विभागाच्या उपायुक्त सोनल सोनकवडे मॅडमशी आपण गप्पा मारतो आहोत. पुढच्या पिढीमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये यायचं असेल तर कोणत्या प्रकारचे गुण रुजले पाहिजेत याविषयी आपण बोलत होतो. तुम्ही तुमचा एक जो उपक्रम सुरू केला आहे त्याविषयी पण बोललात. पुन्हा एकदा थोडीशी मी महिला प्रशासनातली अधिकारी याकडे येते की महिला म्हणून तुम्हाला अशा काही विशिष्ट अडचणी वाटतात का या सेवा क्षेत्रामध्ये, किंवा अडचणी एका ठराविक टप्प्यावरती येतात, ठराविक पद्धतीच्या येतात, असं काही वाटतं का, आणि मग अशा वेळेला मार्ग कसा काढता? महिला म्हणून काही ॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत आणि काही डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. सो बीइंग इन मेन्स वर्ल्ड ॲक्च्युली सर्व्हिसेस आर डॉमिनेटेड बाय मेन. त्यावेळेस तुमच्याकडे ॲक्च्युली नेहमीच अडचणी येतात असं मला नाही वाटत. उलट तुम्हाला अशा काही गोष्टी असतात जसं मॅटर्निटी लिव्ह 6 महिन्याची, किंवा दुसऱ्या तुमच्याकडे थोडंसं सहानुभूतीने बघितलंही जातं, कारण तुम्हाला घरही सांभाळायचं असतं. सो तसं तुमचे कलिग्स खूप कोऑपरेटिव्ह असतात आणि बॉसेस सुद्धा दे आर व्हेरी नाईस. इफ यू आर नाईस, ॲक्च्युली तुम्ही जसं असाल तसं तुमचं जग असतं. त्यामुळे प्रत्येकच गोष्टीला तुम्ही जर निगेटिव्हलीच बघत असाल तर मग तुम्हाला चॅलेंजेस आणि खूप निगेटिव्हिटीज दिसतील. पण माझा अप्रोच तसा कधीच नाही राहिला. म्हणजे मला आजपर्यंत असं वाटत नाही आहे की कुठेही महिलांना कमी किंवा डावललं जातं आहे. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की त्यांना साईड पोस्टिंगच दिली जाते, इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल पोस्ट दिला जात नाहीत. पण कॅपेबल महिलांना मिळतात आणि आपल्यासमोर खूप उदाहरणं आहेत. म्हणजे IPS मध्ये सुद्धा आहेत, IAS मध्ये सुद्धा आहेत. आणि जर एखादी महिला तेवढंच चांगलं काम करत असेल ना, तर लोकांचं प्रेम पण त्यांना जास्त मिळतं. हे तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल. म्हणजे तुम्हाला खूप उदाहरणं आहेत IAS आणि IPS मध्ये. आपल्या मीरा बोरवणकर मॅडम आहेत. IAS मध्ये सुद्धा तुम्ही मुलींची नावं जास्त ऐकता. मुलांनी तितकंच तडफेने कार्य केलं किंवा तितक्याच क्वालिटीचं काम असेल तरी सुद्धा तितकं लोकांचं प्रेम त्यांना मिळत नाही असं मला कुठेतरी वाटतं. त्यामुळे ॲडव्हान्टेजेस जितके आहेत ना, तर तसे डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. सो पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ असं म्हणून आपण ते स्वीकारले पाहिजे असं मला वाटतं. महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आत्ता अधोरेखित केला की तुम्ही जसे आहात तसा परतावा तुम्हाला मिळतो. त्यामुळे सकारात्मक असणं आणि आपली दृष्टी जशी आहे तशी आपल्याला सृष्टी समोर येईल. तुम्ही मोटिवेशनल वक्ता आहात. तुमचा एक धग आहे तुमच्यामध्ये ती एक की समाजाला शहाणं करावं, आपल्याकडे जे आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
तर कुठल्या विषयांवरती तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलावंसं वाटतं आणि मुळात असं का वाटलं की आपलं स्वतःचं सगळं काम आणि स्वतःचं यश चालू असताना मला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, एक ज्योत तेवती ठेवली पाहिजे? नाही, म्हणजे आता तुम्ही म्हणालात की मी मोटिवेशनल वक्ता आहे, पण अजून असं काही झालेलं नाही आहे, कारण लोक मला तसं अजून ओळखायला नाही लागलेत. बट येस, असं झालं की मी आई झाली आणि मग आता ईशानसाठी काहीतरी ईशान 6 महिन्याचाच आहे, त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे, त्याला छान गोष्टी सांगायच्यात. आणि मग असं वाटायला लागलं की अशा खूप गोष्टी आहेत ज्या मलाही माहिती नव्हत्या, ज्या मला त्याला सांगायच्यात. मग त्या माझ्या परंपरेच्या वारसा असेल, माझा काही ट्रेडिशनल गोष्टी असतील, जातक कथा आहेत, अशा अनेक गोष्टी होत्या ज्यांचं मी संकलन करायला लागले माझ्या मॅटर्निटी लिव्हमध्ये. मग लक्षात आलं की यार, याच्यातल्या बऱ्याच गोष्टी मलाच माहिती नाही आहेत. मग ह्या लोकांपर्यंत जर मी पोहोचवल्या तर मग वाटलं की ठीक आहे, म्हणजे आपण बरेच सोशल मीडियावर असे अनेक माध्यमं आहेत ज्याच्याद्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि मग काही प्लॅटफॉर्म्सवर जाऊन मी बघितलं आणि विमेन रिलेटेड काही गोष्टी ज्या माझ्या मनामध्ये, ज्या मी पुस्तकांमधनं सुद्धा माझ्या मांडत असते, त्या मांडून कुठेतरी मला लोकांपर्यंत पोचता येतं आहे का, तर हा विचार नेहमीच होता की हे सगळं बोलायची गरज आहे. त्यातनं मग आता ते सगळं मोटिवेशनलच आहे, ते लोकांसाठी आहे, पण मला माझी कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की आता 35 वर्ष झालेली आहेत आणि इतकं शिक्षण आणि आपण ज्या पदावर आहोत त्या पदावरनं जर आपण काही 4 गोष्टी सांगितल्याने जर एक जरी मुलीचं परिवर्तन होत असेल, तिच्या आयुष्यात फरक पडत असेल, किंवा एखादा स्टुडंट त्याला प्रेरणा मिळत असेल आणि तो UPSC कडे वळत असेल, कारण आपण नुसतंच आपल्या खुर्चीवर बसून मराठी टक्का वाढवायचा म्हणून फायदा, म्हणजे तेवढंच म्हणून चालणार नाही, काहीतरी आपण त्यामुळे माझं छोटंसं काहीतरी करायचं म्हणून मी आता हे सुरू केलेलं आहे. सो मोटिवेशनल स्पीचेस देणं आणि मुलांना, कारण खरंच त्यांना मला वाटतं गरज आहे, त्यांना आजकाल ना प्रेरणेची खूप गरज आहे, हे माझ्या लक्षात आलं आहे. हाऊ टू कीप वनसेल्फ मोटिवेटेड याचे व्हिडिओज विद्यार्थी इतके बघत असतात, पण मुलांना हे सांगायची गरज आहे की व्हिडिओज बघून तुम्हाला मोटिवेशन मिळणार नाही, तुम्हाला ती धग आतमध्ये असली पाहिजे, तुम्ही इतकी बर्निंग डिझायर असली पाहिजे की ते गोल तुम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे. ते जेव्हा होईल ना, तेव्हा तुम्हाला तुमचं सगळं, म्हणजे यू कॅन देन विन. नक्की. तुम्ही जरी म्हणालात की मी अजून मोटिवेशनल वक्ता म्हणून ओळखली जात नाही, पण मला आपल्या प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल की तुमचे समाज माध्यमावरचे जे काही व्हिडिओज आहेत ते आत्ता इतक्याच रुजू आवाजात आणि तरीही मनामध्ये खोल जाणीवा रुजवणारे आहेत आणि खरंच ते सगळ्यांनी बघायला हवेत असं मला वाटतं. स्त्रीचा स्वतःचा सन्मान, तिचं स्वत्व आणि तिने स्वतःला कसं समजून घ्यावं, तिची स्वप्न, याविषयी तुम्ही खूप कळकळीने वारंवार बोलत असता. आजच्या कार्यक्रमातून आपल्या महिलांना आणि जोडीने समाजाला सुद्धा काय सांगाल? मी सतत सांगितलेलं आहे की स्त्रीचा सन्मान हा तिच्या विचारांमध्ये आहे. जर ती स्वतःला रिस्पेक्टफुली बघू शकत असेल तर तिचा डिसरिस्पेक्ट कोणीच करू शकत नाही. मला असं वाटतं की तुमचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे, तुम्ही मॅरिड आहात का सिंगल आहात, किंवा तुमची सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे, ह्या सगळ्यावर तुमचं नाही अवलंबून आहे की तुम्ही काय आहात, आणि तुमच्या थॉट्सवर तुम्ही स्वतःला जे आहात ते किती व्यवस्थितपणे ऍक्सेप्ट करताय, तुम्ही किती रॅशनली विचार करताय प्रत्येक गोष्टीचा, की गोष्ट कुणीतरी सांगितली म्हणून ऍक्सेप्ट केली आणि मग त्याच्यावर ती तशीच राहिली आणि कधीच त्याच्यावर विचार नाही केला गेला. असं नव्हता की ती स्वतःचाही रॅशनली विचार करताय आणि लोकांचाही रॅशनली विचार करतात. त्या सगळ्यावर स्त्रीचा स्वाभिमान अवलंबून आहे. कारण जर स्त्रीनेच ठरवलं नाही ना की मला कुठेतरी बंड करून उठायचंय, आणि बंड करायचीही गरज नाही, तुम्ही जसे आहात तसे नॅचरली राहा ना. तुमच्या थॉट्समध्ये सगळं आहे, तुमच्यामध्ये काय कलागुण आहेत त्याला तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन किती जास्त फुलवताय त्याच्यावर आहे. कारण स्त्री इतकं फुल्ली ग्रोन पॅकेज आहे ना, पुरुष हा नेहमी इनकम्प्लीट असू शकतो, म्हणजे असं नाही, पण स्त्री तर एक कम्प्लीट पॅकेज आहे. मग स्त्रियांनी तर जास्त वर यायला पाहिजे आणि स्वतःला पूर्णांशाने फुलवावं, आणि समाजाने सुद्धा तिचं वागणं आणि तिचं व्यक्तिमत्व या 2 गोष्टीत गल्लत करू नये. ती वरवरती वागताना जशी दिसते त्याच्यावरून ती व्यक्तिमत्व तिचं तसंच आहे, किंवा तिच्या गुणांवरती त्याच्यामुळे पांघरून घालणं, असं खरं तर समाजाने काय विचार करायचा त्यांना करू द्यावा आणि आपण आपल्याला जे करायचं ते करावं. कारण आपण
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, नक्की. हे आपल्याला कुठे माहितीच असतं. त्यामुळे आपलं स्वातंत्र्य हे आपण डिफाईन करावं, आपली मूल्य आपण डिफाईन करावीत. आपल्याला माहिती असावं की आपल्या मूल्यांचं रॅशनल काय आहे. आज मी घर सोडलं त्यावेळेस म्हणजे मी वाईटच मुलगी आहे असं मला वाटत नाही, 4 जणांना वाटू शकतं. त्यामुळे विचार करणारे ते 4 तोंड असणारच आहेत, त्यांचा आपल्यावर किती इफेक्ट होऊ द्यायचा हे आपल्या हातात आहे ना. विवेकनिष्ठ विचार हा अगदी आता खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. रॅशनल असा म्हणजे तुमचं सगळं मार्गक्रमण आहे ती सोपी जाईल. निदान स्वतःशी असलेला जो संवाद असतो तो तरी सुखकर राहील. समाजाला जे म्हणायचं आहे ते समाजाला म्हणू दे. तुमच्यामध्ये या सगळ्या व्यक्तिमत्वामुळे एक असा अस्वस्थ लेखक आहे आणि तुमची 2 पुस्तकं पण प्रकाशित झाली आहेत. तर तुमच्या त्या 2 पुस्तकाविषयी उत्सुकता आहे आणि तुमच्यातल्या लेखकाला काय सांगायचं आहे आम्हाला सगळ्यांना? पुस्तकं लिहिताना ना एकच डोक्यात होतं की काही स्टिरिओटाइप्स आहेत समाजातले जे आपण सतत त्याच ढाच्यामध्ये आपण स्वतःला घालून तसंच व्हायचा प्रयत्न करत असतो. ते कुठेतरी तोडता येण्यासाठीचा आपण एक काल्पनिक प्रयोग तरी करू शकतो का. त्यामुळे ते फिक्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये फिक्शन नॉव्हेल्स आहेत. ते एकाचं नाव कॉमा आणि दुसरं सो व्हॉट. तर कॉमाची स्टोरी अशी आहे की एक ब्युरोक्रेट मुलगी आहे आणि ती टिंडरवर आहे. आता ब्युरोक्रेट मुलगी ही टिंडर सारख्या डेटिंग ॲपवर असणं हे आता पुन्हा अशी मुलगी असेल म्हणजे ती नक्कीच. मग लोक हे विचारायला येत नाहीत की दिवसभर तुम्ही देशासाठी काम करता तर मग तुम्ही एकटे असाल तर तुम्ही नंतर रात्री एकटे कारण शेवटी जो सक्सेसफुल असतो तो एकटाच असतो, बरोबर. तो त्याला एकटंच राहावं लागतं. एखाद्या जिल्ह्यातला IAS ऑफिसर असतो तो एकटाच असतो त्याच्या बंगल्यामध्ये. मग तेव्हा त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काय करायचं हे सुद्धा लोकच डिक्टेट करणार आहेत का. मग त्यांनी कोणाला भेटायचंय, त्याला कोणाबरोबर वेळ घालवायला आवडतो हे लोकांनीच सांगायचं आहे का. सो या सगळ्या स्टिरिओटाइप्सला धरून ते एक फिक्शनल असं प्रोडक्ट तयार करता करता कॉमा तयार झालं होतं, ज्याच्यामध्ये एक मुलगी ब्युरोक्रॅट आहे, टिंडरवर एका मुलाला भेटते. सो इट वॉज ऑल फिक्शन बट आय रिअली लाईक्ड अँड इट वॉज माय वर्ल्ड, माय फॅन्टसीज विच आय थॉट की असं होऊ शकतं का. कारण ॲज अ ब्युरोक्रॅट तर तुम्हाला खूप बंधनं असतात. म्हणजे ब्युरोक्रॅटचा ड्रेसिंग सेन्स आणि प्रत्येक अशा बंधनांमधनं आपण जात असतो आणि ते चांगलेही आहेत कारण सोसायटीने तुम्हाला रिस्पेक्ट करणं अपेक्षित असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी की साडी घालावी, जीन्समध्ये ऑफिसमध्ये असू नये, ह्या सगळ्याचा मी जेव्हा ॲज अ ब्युरोक्रॅट विचार करतोय मी याच्या विरुद्ध कधी बंड करायचा विचार केला नाही. कारण मला ते योग्य वाटलं की बरोबर आहे, मी खुर्चीवर बसताना मी साडीमध्ये किंवा माझ्या चुडीदारमध्ये किंवा कोट सूटमध्ये बसलं पाहिजे. असं मला कधी विचार नाही आला की नाही आता शॉर्ट्समध्येच बसूया, असं नाही वाटलं. पण तरी सुद्धा असे इतके स्टिरिओटाइप्स हे एक उदाहरण झालं. अनेक स्टिरिओटाइप्स आहेत ज्याची कदाचित गरज नाही आणि तुम्ही किती बांधून ठेवणार मुलींना पण किंवा अशा अनेक गोष्टी माझ्या मनात होत्या. समाजामध्ये चाललेले जे विचार तरंग आहेत पुढच्या पिढीमध्ये त्याचे सगळ्याचे प्रतिध्वनी याच्यामध्ये आहेत. मग सो व्हॉट बद्दल काय? सो व्हॉट अशी एक मुलीची कथा आहे, हर जर्नी फ्रॉम टर्मॉइल टू ट्रान्सफॉर्मेशन. शी इज अ विक्टिम ऑफ वन पर्टिक्युलर लाईक सेक्स स्टेप्स तिच्या आयुष्यामध्ये. अशा काही गोष्टी घडल्यात की ज्याच्यामुळे तिला आता समाजाला सामोरं जाणं शक्य नाही असं तिला वाटतंय. बट अगेन आता मी हे जे ओपनली आजकाल बोलतेय की हे असं असायला हवं, तेच मी फिक्शन फॉर्ममध्ये सो व्हॉटमध्ये घेतलंय की तुमची डिग्निटी ही तुमच्या बॉडी पार्ट्समध्ये नाही आहे. इफ यू लाईक शी इज अ विक्टिम ऑफ सेक्शुअल असॉल्ट, तर ते झालेलं असताना सुद्धा ती पुढे जाऊन कसं तिचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करू शकते त्याबद्दलची कथा आहे. तर ही माझी फॅन्टसी आहे की कोणतीही मुलगी, ही माझी ॲक्च्युअल फॅन्टसी आहे की कोणतीही मुलगी जगातली आत्ता माझ्या देशातली एखादा तिच्यावर सेक्शुअल असॉल्ट झाला किंवा असा कोणताही तिच्या चारित्र्याला धक्का पोहोचला असा काहीही गोष्ट तिच्या बरोबर घडली तर त्यानंतर त्याचा एक वेळ असतो, एक मानसिक त्याच्यातनं वर येण्याचा वेळ असतो आणि त्याचे काही शारीरिक इम्पॅक्ट असतात, त्यातनं वर येण्याचा वेळ असतो. तो वेळ गेल्यानंतर सेकंडरी विक्टिमायझेशन नाही होऊ द्यायचं, ते अलाव नाही करायचं. कारण मग प्रत्येकाच्या डोळ्यात नाही शोधत बसायचं की त्याला आता माझ्याबद्दल हेच वाटतंय का. हे मला मुलींना कुठेतरी ना ओरडून सांगावं असं वाटतंय. म्हणूनच मला गरज वाटली की माझ्या बरोबर हे झालंय हे एकदा त्यांना सांगायची. महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा, जसा त्यांनी स्वतःच्या अनुभवाने सांगितला की मी माझ्याकडे कसं बघते, मी माझ्याकडे त्रासदायक दृष्टीने बघायचं थांबवणार आहे, त्यानंतर जग थांबवतं. या खूप अतिशय महत्त्वपूर्ण अशा मुद्द्यावरती आपण गप्पा मारतो आहोत.
पण आत्ता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. सोनल सोनकवडे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाबरोबरच स्त्री म्हणून एक जी समृद्ध दृष्टी आणि निडरता आपल्यामध्ये असायला हवी, विवेकनिष्ठा असायला हवी, त्याविषयी त्या आपल्याला सांगताहेत. तुम्ही आत्ता पुस्तकांविषयी, तुमच्या कथानकाच्या गाभ्याविषयी बोलत होता, जे दोनही जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे सांगत आहात वेगवेगळ्या माध्यमातून, तोच याचा गाभा आहे. या पुस्तक निर्मितीच्या वेळेची तुमची अवस्था कशी होती आणि त्याच्या प्रकाशनाचे अनुभव पण खूप सुंदर आहेत तुमचे. हो, पुस्तक लिहिताना एक 2-3 वर्ष तरी माझे पुस्तक लिहिण्यामध्येच गेले. मग त्यानंतर त्याचं एडिटिंग आणि तो प्रवास खूप अवघड होता, कारण हे सगळे काल्पनिक जग होतं माझं. त्यामुळे ऑफिसमधनं आल्यानंतर मला 3-4 तास जे माझ्या हातामध्ये असायचे त्याच्यामध्ये लिहित बसायचं आणि त्यानंतर मग क्रॉसवर्डसारखं प्रकाशक याला मिळालं. त्यामुळे हे एक म्हणजे इट वॉज अगेन गुड थिंग. अगदी. आणि त्यानंतर मग मला पहिलं पुस्तक तर आय वॉज रिअली नॉट कॉन्फिडंट ॲज अ रायटर. मी म्हटलं आपण बघूया. मग त्याची जरा रॉयल्टी यायला लागली. मग तेव्हा मला कळलं की ठीक आहे, म्हणजे चालतंय हे पुस्तक. मग मला वाटलं दुसऱ्या पुस्तकाचं लॉन्च करूया. क्रॉसवर्डच म्हणालं की तुम्ही दुसऱ्या पुस्तकाचं तरी लॉन्च करा. मग म्हटलं ठीक आहे. मग मी काही सलीमजींना पाठवलं, जावेद अख्तरजींना पाठवलं. तर त्यांच्या ऑफिसमधनं मला जावेदजींच्या ऑफिसमधनं फोन आला की ही इज रेडी टू लॉन्च बुक अँड ही हॅज लाईक्ड इट. तर ते मला पण खूप इन्स्पायरिंग होतं की मला पण थोडं बरं वाटलं की आपण एवढं. आणि जावेदजी स्वतः मला लॉन्चला येऊन म्हणाले की मी लॉन्चला यासाठी नाही आलोय की तू एक डेप्युटी कमिशनर आहेस मुंबईमध्ये. मी यासाठी आलोय की एक मुलीने लिहिलेलं पुस्तक आहे आणि या पूर्ण पुस्तकातला संदेश आणि सो वॉट म्हणते ती की झाल्या या सगळ्या गोष्टी, सो वॉट. सो कारण आपण, मला असं नेहमीच वाटतं की प्रत्येक वेळेस आपण बदलत असतो ना. म्हणजे आज मी जी आहे ती मी उद्या नाही आहे ना. नक्की. मग आज जे माझ्याबरोबर घडतंय त्याचं मी किती त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर होऊ द्यायचा हे शेवटी माझ्याच हातात आहे. आणि तुम्हाला जितका माझ्यावर इम्पॅक्ट झालेला हवा आहे तेवढाच मला नसेल हवाय, तर मग मी नाही होऊ देणार तेवढा. तर यावरच होतं ते पुस्तक की लोकांना वाटतंय तसंच आपल्याला, म्हणजे आता मी दुःखी असणं अपेक्षित आहे जर माझा नवरा मेला आहे किंवा विडोज, तर त्यांना आपण बघितलंय वाराणसी मधल्या विडोज आणि त्यांची सगळी अवस्था आपण बघतो की काय काय अत्याचार होतात. म्हणजे इथं बसून हे बोलणं खूप सोपं आहे, पण त्यांच्यावर किती काय काय होतं आणि त्यांना पूर्ण आयुष्यात जातात त्यांची. तर याबद्दल मला कुठेतरी वाटतं की त्यांना सांगावं, निदान आपलं स्मॉल बिट फ्रॉम मी, की मी निदान बोलू शकावं आपण. कारण आपणच नाही बोलू आणि आपणच आपलं सगळं जर पांघरुणामध्ये लपवून ठेवलं तर मग काही अर्थच राहत नाही. मग नुसतेच लोकांना संदेश देऊन उपयोग नाही. सो आय थॉट की कुठेतरी हे सांगायची गरज आहे, म्हणून सो वॉट लिहिलं गेलं होतं. सो आणि ज्या वेळेला ते कादंबरी सारख्या एका फॉर्म मधून आपल्यापर्यंत येतं त्यावेळेला ते आपण स्वतःशी खूप जोडून घेऊ शकतो. म्हणजे या माध्यमाचा एक मोठा गुण आहे किंवा मोठी ताकद आहे की तुम्ही त्या भूमिकांमध्ये जाऊन काही काळासाठी तरी जगून बघता आणि त्याची धग तुम्हाला जाणवते. या सगळ्याबरोबर अभिनय सुद्धा तुमच्या हातात आहे, काबूत आहे असं म्हणा. तुम्ही शॉर्ट फिल्मही केली आहे. अभिनयाचा प्रांत कसा काय तुमच्यापर्यंत आला किंवा त्या प्रांतापर्यंत तुम्ही कशा काय पोहोचलात? नाही, शास्त्रीय संगीत माझं लहानपणापासून चालू होतं. मी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देत माझा अभ्यासाचा सगळा प्रवास होता लहानपणापासून. तर त्याच्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटत होतं. माझा डिवोर्स झाल्यानंतर मला पहिलं वाटलं की आपण गायिका म्हणून आपण काहीच करू शकलो नाही. मग त्याच्यासाठी पुन्हा रियाज सुरू झाला आणि मग एक अल्बम आम्ही काढला, मोरे सावरे. मग त्याला पण छान रिस्पॉन्स होता आणि मग तेव्हा त्या अल्बमचा एक व्हिडिओ बनवायचा होता टायटल सॉन्गवर. आता तिथे सुद्धा स्टिरियोटाईप होता की सिंगर ऑफिसर असून तुम्ही आता स्क्रीनवर असे मेकअप वगैरे करून आणि सिंगिंग करत राहणार आणि तिथे काही तिथे मला नकोच वाटत होतं सुरुवातीला, कारण नवीनच होते मी ब्युरोक्रसीमध्ये. पण नंतर असं वाटलं की करून बघूया, म्हणजे नुसतंच उभं राहायचं. पण नंतर ते म्हणाले नाही तुमचा चेहरा फोटोजेनिक आहे, तुम्ही उभे राहा ऍक्टर म्हणून. मी म्हणलं मला अजिबातच येत नाही, मी आता ना उद्या येते आणि 1 दिवसाचं शूट होतं त्यांचं. म्हटलं जसं तुम्ही सांगाल तसं मी करते तुमच्यासाठी आणि मग जे होईल ते तुम्ही बघा आता त्याचं काय. अँड इट रिअली केम आउट ॲज अ नाईस प्रोडक्ट अँड इट रिअली बिल्ट माय कॉन्फिडन्स की मी करू शकते. मग मी ऍक्टिंगचा कोर्स केला. स्क्रिप्ट रायटिंग मला जास्त आवडलं नॉवेल रायटिंगपेक्षा, कारण नॉवेल रायटिंगमध्ये खूप
तुम्ही काहीही करू शकता. हो. तिथे मात्र तुम्हाला वेळेचं बंधन आहे स्क्रिप्ट लिहिताना, कारण नक्की. 3 तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये ती तुमची फिल्म व्हायला पाहिजे आणि तुम्ही कसे फुलवत जाताय, तुम्ही तेवढा एंगेजिंग असायला हो. पाहिजे स्क्रिप्ट. नॉवेल तर चालतं, म्हणजे रीडर इज आणि कमी शब्दामध्ये इथे कमी कस लागतो शब्दामध्ये. त्यामुळे जास्ती. ते पण मला थोडं चॅलेंज आहे. सो आय रिअली लव्ह टू टेक चॅलेंजेस. ते करता करता हळूहळू एक एक गोष्ट शिकत जातात. आय एम जस्ट एक्सपेरिमेंटिंग व्हॉट कम्स आउट. लोकांना काय नक्की. आवडतं. आणि अगदी आपल्या मैत्रिणींना हे आवर्जून सांगायला आवडेल मला, की अनेकदा आपल्याला वाटतं की या गोष्टी मला जमणार नाहीत, हा प्रांत माझा नाहीये, तर हो. कदाचित तुम्ही जर वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचलात तर कदाचित तुम्हालाच साक्षात्कार होऊ शकतं की अरे हे मला जमलं असतं, हे माझ्या आतमध्ये आहे, हो ना. मलाच कळलं नाहीये माझ्या हो ना. आतमध्ये म्हणजे काय आहे आता ते. जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही एखाद्या फिल्मची हिरोईनचा तुम्ही होऊ शकता, तर तुम्हालाही आवडेलच ना, जर तुम्हाला ऍक्टिंग आवडत असेल तर. नक्की. आणि तुम्हालाही एक प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. म्हणजे मला दिलाच आहे माणसाचा जन्म, तर एखादा प्रयोग प्रत्येक गोष्टीवर करून बघायला काहीच हरकत नाही. स्वतःचा शोध घेत राहा, वेगवेगळ्या दृष्टींनी घेत बसा, वेगवेगळ्या कोनातून घेत बसा, हे महत्वाचं आहे. या सगळ्याच्यात तुम्ही रियाजासाठी कधी वेळ दिलात? माझा ना रियाज माझ्यासाठी मेडिटेशनच आहे माझं. आणि तो वेळ एक दिवसभरात ना एखाद्या तासाचा काढायचा. मग कधी कधी नाही झालं. रियाज तर माझा खूप म्हणजे लहानपणापासून 3 वर्षाची होते मी तेव्हा हार्मोनियमच्या क्लासला मी पहिल्यांदा गेले. माझा असा हात पण नाही मावायचा. माझे टीचर भाता तिथून हलवायचे आणि मी इथून बोटं फिरवायची, असं होतं ते. त्यामुळे खूप लहानपणापासून हे सगळं म्युझिकचं माझी जर्नी सुरू झाली होती. तर तसाच हळूहळू त्याच्यातली गोडी खूप वाढायला लागली. आणि मला खरं तर असं वाटतं की मी ऑफिसर बाय ब्रेन आहे आणि आर्टिस्ट बाय हार्ट आहे. अगदी. आणि असंच आता वाटतं अर्थातच मला. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या गाण्याचा आनंद घेण्याची इच्छा नक्की असणारे मला आहे. ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. वा. तुमच्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक संवेदनशील माणसाचं प्रेम तुमच्यापर्यंत नक्की येत असणार, येतं याची मला खात्री आहे. तुमच्या या सगळ्या प्रवासात अनेक मोठमोठे पुरस्कारही तुम्हाला मिळाले, दादासाहेब फाळके पुरस्कारापासून. तुम्हाला कुठला पुरस्कार स्वतःला महत्त्वाचा वाटतो? मला अनेक पुरस्कार मिळाले तरी मला एक वाटतं की 4थीमध्ये मी असताना एक जर्नलिस्ट, मला स्कॉलरशिप मिळाली होती. तेव्हा पहिला माझा मीडिया, आता जसा इंटरव्ह्यू दूरदर्शनवर होतोय तेव्हा पहिल्यांदा माझा एक पत्रकाराने इंटरव्ह्यू घेतला होता. आणि त्यांनी एक आर्टिकल त्याच्या न्यूजपेपरमध्ये छापलं होतं की उद्याची जिल्हाधिकारी. ते विचारलं होतं तू काय होणारस. मी सांगितलं होतं मला जिल्हाधिकारी व्हायचं, कारण क्लिअर होतं तेच व्हायचं. तर त्यांनी लिहिलं होतं उद्याची जिल्हाधिकारी सोनल लक्ष्मीदास सोनकवडे.
ते आर्टिकल बघूनच माझा हा प्रवास अभ्यासाचा UPSC MPSCचा झालेला आहे. त्यामुळे मला त्याबद्दल जितकी भावना आहे आणि जितकी आपुलकी आहे आणि त्याच्यामुळेच, कारण ते आता सगळ्या जगाला कळलेलं आहे, ते आता करून दाखवायचंच आहे, ही जिद्द मला त्या आर्टिकलने दिली. ते मला खूप जास्त मोलाचं आणि महत्त्वाचं वाटतं, बाकी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा. ब्युरोक्रॅट म्हणून काम करताना डिपार्टमेंटमधनं काही वेळा अप्रिसिएशन लेटर्स वगैरे मिळतच असतं, किंवा तुम्ही अल्बम जेव्हा केला होता, झीने रिलीज केला मोरे सावरे, त्याच्यासाठी डेब्यू सिंगर, बेस्ट डेब्यू सिंगर ऑफ द इयर फॉर अल्बम असा अवॉर्ड मिळाला होता. तेव्हा जुबिन नौटियालला बेस्ट सिंगरचा अवॉर्ड मिळाला होता त्याच फंक्शनमध्ये. आणि माझ्या मते जावेदजींना पण एक अवॉर्ड. सो जावेदजी, ऐश्वर्या राय, सो इट वॉज व्हेरी नाईस अँड यू रिअली फील, कारण तुम्ही एक वेगळेच असता, ब्युरोक्रॅट म्हणून असता आणि वेगळं काम करत असता. आणि तेव्हा बॉलिवूडने जेव्हा ॲप्रिशिएट केलं होतं ते छानच वाटलं होतं. त्यानंतर बुक्ससाठी न्यूज मेकर्स अवॉर्ड एक देण्यात आला होता, तो सुद्धा माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं की त्यांनी बोलवलं की बुक्ससाठी. सो दॅट वॉज ऑल, म्हणजे ते सगळं चालूच होतं. पण मला ह्या सगळ्यातनं पण मला जर कोणता खूप मोलाचा असं आणि आठवणारा मला असा एक गोष्ट आठवत असेल तर तो माझा 4थीच्या स्कॉलरशिप नंतर एक जर्नलिस्ट आले होते आणि त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता आणि विचारलं होतं की तुला काय व्हायचं आहे. तेव्हा मी म्हटलं होतं मला जिल्हाधिकारी व्हायचं आहे, कारण ते फिक्स होतं. तर त्याच्यानंतर त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं, उद्याची जिल्हाधिकारी सोनल लक्ष्मीदास सोनकवडे. त्या आर्टिकलमुळे 4थीत माझं खूप कौतुक झालं होतं आणि बाबांनीही ते अगदी आईबाबांनी जपून ठेवलं होतं. त्याच्यामुळे जी प्रेरणा मिळाली ना मला की आता सगळ्यांना कळलं हे करूनच दाखवायला पाहिजे, तर ते एक मला खूप मोलाचं आणि महत्त्वाचं वाटतं. म्हणजे तसं अगदी लहान असताना किलबिलमध्ये सुद्धा मी दूरदर्शनवरच माझा त्या कार्यक्रमामध्ये पण 30-35 वर्षापूर्वी त्या कार्यक्रमात पण मी झळकले होते. त्यामुळे असे अनेक आहेत, पण त्यातनं ही एक गोष्ट मला फार जास्त इट रिअली टचेस माय हार्ट की त्यांनी ते कोरून ठेवलं ना त्यांच्या न्यूजपेपरमध्ये. त्याच्यानंतर इट रिअली सर्व्ड ॲज अन इन्स्पिरेशन फॉर मी. तुमचा स्वभाव आणि तुमच्या यशाची कारणं याविषयी बोलकं असलेलं हे तुमचं उत्तर आहे. कार्यक्रमाच्या या अंतिम टप्प्यात आपल्या सगळ्या सख्यांना, महिलांना किंवा समाजाला तुम्हाला कोणता संदेश द्यायला आवडेल? मला एकच गोष्ट सांगायला आवडेल की एव्हरीवन इज युनिक. प्रत्येक जण युनिक आहे. प्रत्येकाने ब्युरोक्रॅटच व्हावं असं काही नाही आहे, पण जो युनिकनेस आपल्यामध्ये आहे त्याचा नक्की शोध घ्या. आणि तो शोध घेत असताना काही एक्सपेरिमेंट्स करायला लागतील. त्याच्या लोकांची लोकही क्रिटिसाइज करतील त्या एक्सपेरिमेंट्सवर, काही कमेंट्स करतील, काही निगेटिव्ह असतील त्यातल्या काही वेळा तुमचं खूप एनकरेजमेंट होईल. ह्या सगळ्याला अजिबात बळी न पडता तुम्हाला जे करावंसं वाटतंय ते करत राहा आणि आनंद त्यातनं घेत राहा. बिकॉज लाईफ इज ऑल अबाउट हॅपीनेस. इट्स विपासनेचे काही कोर्स केलेत. विपश्यना आपलं इगतपुरीला सेंटर आहे, ते 4 कोर्सेस तिथे मी 10-10 दिवसाचे केल्यानंतर मला तरी हेच जाणवलं की एखादा पोस्टवर असणं किंवा तुम्ही खूप मोठ्या हुद्द्यावर असणं याच्यापेक्षा पण तुम्ही जे काय आहात ना, पॉवरच्या मागे किंवा पैशाच्या मागे जाणं हे महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे रॅट रेस आहे, समाजामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, हे सगळं करायचंच आहे. त्याच्यामध्ये झळकलं तर झळकलात, नाही झळकलात तरी चालेल. बी युअर सेल्फ अँड देन द वर्ल्ड इज युअर्स. नक्की. वा, तुम्ही आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा सगळा प्रवास आणि महिलांसाठी प्रशासनातल्या संधी किंवा कशा पद्धतीने पुढच्या पिढीने प्रशासनाकडे यावं, नागरी सेवेमध्ये यावं, याविषयी पण खूप महत्त्वाची माहिती दिली. दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप मनापासून आभार. थँक्यू.